सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपल्याला धन्यवादही देतो की ज्या 18व्या आपल्या देशाच्या लोकसभेची जी निवडणूक झाली त्याच्यानंतर काल परवा जे हिवाळी अधिवेशन आपल्या देशाच्या संसदेचं काल 20 तारखेला संपलं परवा, त्या संसदेच्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पक्षाने जेव्हा जमेल तेव्हा संविधानाचा, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जिथं कुठं आपल्याला अपमान केला जाईल ती करण्याची कोणतीही संधी सोडली नाही। आणि या अनुषंगाने आज मुद्दाम मी आपल्याला भेटीला बोलवलं की अशा पद्धतीची भूमिका ही सरकारची असता कामा नये। सरकार हे निश्चितपणाने आपल्या सगळ्यांचं राहतं, ते काही भारतीय जनता पक्षाचं सरकार नाही, किंबहुना सरकार म्हटलं तर आपल्या देशाचं ते सरकार आहे। आणि एकदा अधिवेशन सुरू झालं की स्वाभाविक आपल्याला त्या अधिवेशनामध्ये सत्ता पक्षाचा आणि विरोधी पक्षाचा मिळून समन्वय ठेवून पुढे आपल्याला काय भूमिका घेऊन या देशाच्या सूत्र कसं चालवायचं ती भूमिका घेण्याची भूमिका साधारण संसदेच्या इतिहासात आपण पाहिलेली आहे। आणि त्या इतिहासाच्या माध्यमातून या वेळेला आपल्या देशाचं संविधान ज्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं त्याला 75 वर्ष पूर्ण होत आहे। त्या 75 वर्षाच्या पूर्तीनंतर आपण सिंहावलोकन करायची गरज होती। काय कॉन्स्टिट्यूशनने आपल्याला दिलं, बाबासाहेबांनी या कॉन्स्टिट्यूशन मध्ये कशी परिपक्वता धरून सगळ्यांना समानतेचा, बंधुत्वाचा अधिकार कसा दिला, या बाबीवर ज्या संविधानाचं वय आज 75 वर्ष झाल्यानंतर संविधानावर आपल्या अमृत महोत्सवामध्ये चर्चा व्हावी अशी मागणी काँग्रेस पक्षाकडून संसदेमध्ये मांडली गेली। पहिल्यांदा आम्ही अदानीवर चर्चा मागितली, आम्हाला दिली नाही। त्याच्यानंतर संबलवर चर्चा मागितली, आम्हाला दिली नाही। अशा वेगवेगळ्या विषयावर, त्याच्यात मणिपूर एक आहे, अशा वेगवेगळ्या विषयावर चर्चा मागितल्यानंतर एकदाही चर्चा करायला संधी केंद्रातल्या सरकारने दिली नाही। पहिला आठवडाभर सभागृह बंद राहिलं। दुसऱ्या आठवड्यात आम्हीच विचार केला की आता सभागृह चालवलंही पाहिजे, म्हणून आम्ही त्यांना नाही चर्चा करायची तर आपण सोडून देऊ, पण किमान आपल्या जनता जनार्दनाचे काही विषय चर्चेला घेऊन पुढे जाऊ। आणि मागणी केली की आता संविधानावर पण चर्चा झाली पाहिजे। मग शुक्रवार आणि शनिवार हे 2 दिवस कालच्या आठवड्यातल्या, मागच्या आठवड्यातले आपण चर्चेला घेतले आणि त्याच्यावर सत्ता पक्षाकडून, विरोधी बाकावरून अतिशय साधक बाधक चर्चा करायचं काम प्रयत्नपूर्वक झालं। तरीही विरोधी पक्षाचं तोंड बंद करण्याची भूमिका सातत्याने त्या चर्चेत सुद्धा सत्ता पक्षाने करायचं काम केलं। आणि स्वाभाविक की ज्या संविधानाचं लिखाण मसुदा समितीमध्ये परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं, स्वाभाविक प्रत्येक जण सत्ता पक्षातला, विरोधी पक्षातला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं। बाबासाहेबांनी संविधान लिहिलं, मसुदा समितीमध्ये बाबासाहेब होते, बाकी काही लोकांनी त्याच्यातून राजीनामे दिले, काही लोक त्या समितीला, मीटिंगला, बैठकीला आलेच नाही वगैरे वगैरे, परंतु सातत्याने बाबासाहेबांच्या नावाचा उल्लेख व्हायचा आणि तो सतत उल्लेख झाला। 2 दिवस ती चर्चा चालली, शुक्रवार आणि शनिवार। आणि त्या 2 दिवसाच्या चर्चेमध्ये बाबासाहेबांनी या संविधानामध्ये, या घटनेमध्ये आपल्या देशातल्या गरिबापासून श्रीमंतापर्यंत आर्थिक नीती काय असावी, जलनीती काय असावी, अशा वेगवेगळ्या बाबीवर आर्टिकल लिहिले, किंबहुना आपल्या घटनेमध्ये सगळ्या तरतुदी करून ठेवल्या।
आधी त्याच्यातलं छोटंसं उदाहरण द्यायचं ठरलं तरी अमेरिकेसारख्या देशाच्या घटनेमध्ये काळ्याला मतदान करू द्यायचं का नाही, गोऱ्याला मतदान करू द्यायचं का, फक्त महिलांना मतदान करू द्यायचं नाही का, इथपर्यंत त्या बाबीचा अभ्यास करून आपल्या देशामध्ये महिलांना सुद्धा पहिल्याच निवडणुकीमध्ये पुरुषांच्या बरोबरीने मतदानाचा अधिकार या घटनेमध्ये दिला. इतकी आपली घटना चांगली लिहिली गेली आणि त्या घटनेचा आदर्श किंवा ती घटना स्वीकारायचं काम तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, जी काय मंडळी होती आपल्या त्या काळात, त्या सगळ्या मंडळीने बाबासाहेबांचं नावच मसुदा समितीत दिलं. हेच एक ग्रस्त आहे की हे संविधान चांगलं लिहू शकते. ते संविधान स्वीकारलं. आज 75 वर्ष झाले, त्यातले 10 वर्ष जर यांचे सोडले तर जवळजवळ 55 ते 65 वर्ष काँग्रेसने या संविधानात जीवापाड जपलं. वास्तविक याची तोडमोड करता आली असती किंवा याला सोडूनही देता आलं असतं, पण काँग्रेसची आयडियोलॉजी आणि बाबासाहेबांनी दिलेली घटना ही एकच असल्यामुळे त्याला आणखीन कसं तळागाळातल्या माणसापर्यंत नेता येईल. बाबासाहेबांनी ज्या घटनेची प्रस्तावना लिहिली, स्वतंत्रता, बंधुता, समता, सर्व धर्म समभाव या पद्धतीचा विचार, आणि म्हणून खऱ्या अर्थाने आतापर्यंत सगळी सरकार येत. परंतु दुर्दैवाने काल परवा जेव्हा 2 दिवस सातत्याने बोललं गेलं की बाबासाहेबांनी इतकी चांगली घटना लिहिली, तो डोस जसा RSS ला पटत नाही तसा आपल्या देशाच्या गृहमंत्र्यालाही पटला नाही. आणि एक दिवस संध्याकाळी त्यांनी सभागृहामध्ये बाबासाहेबांचा अपमानजनक बोलले. ते तुम्हाला सगळ्यांना माहिती है. आजकल एक फैशन हो गई है, लोग अंबेडकर 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 बोलते. इतने बार अंबेडकर बोलते तो 7 जन्म आप स्वर्ग में जा रहते थे, भगवान का नाम लेते थे. तो म्हणजे ते लोकशाहीचं मंदिर आहे. निश्चितच संविधानाबद्दल आणि बाबासाहेबाबद्दल सगळ्या लोकांनी त्याच्यावर चर्चा केली आणि त्याचा कोणाला आक्षेप घेण्याचं काही कारणही नव्हतं. आणि मग मात्र अशा पद्धतीनं अवमानकारक स्टेटमेंट जेव्हा देशाचा गृहमंत्री करतो, त्यावेळेला निश्चितपणाने काँग्रेसने आणि महाविकास आघाडी किंवा आपण त्याला इंडिया गठबंधन म्हणतो, त्यांना ते राहवलं गेलं नाही. त्यांनी सरळ सभागृह बंद यासाठी पाडलं की जर का बाबासाहेबाचा असा अपमान कोणी करत असेल तर त्यांनी सभागृहात येऊन माफी मागावी. पहिला दिवस गेला, आम्ही माफी मागण्यासाठी सभागृह बंद पाडून अनेकदा प्रयत्न केले, मात्र त्यांनी माफी तर मागायची सोडून द्या. परंतु पंतप्रधानांनी त्या दिवशी त्यांच्यासाठी 6 वेळेला ट्विट केलं आणि संध्याकाळी शेवटी अमित शहाना पत्रकार परिषद घ्यावी लागली. आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये ते बचावात्मक पवित्र घेऊन म्हणले, नाही नाही मी कशाला माफी मागू, काँग्रेसनेच माफी मागायला पाहिजे. काँग्रेसने कशासाठी माफी मागायची? ते म्हणले नाही, काँग्रेसने भारतरत्न नाही दिया, काँग्रेसने त्यांना निवडणूक हरवली, काँग्रेसने त्याने असं केलं, काँग्रेसने तसं केलं, राजीनामा द्यायला लावला. अरे पण काँग्रेसने मसुदा समितीमध्ये त्यांना घेतलं, त्यांची जशीच्या तशी संविधान आपण स्वीकारलं. एकदा पराभूत झाल्यानंतर पश्चिम बंगालमधून उभं केलं, पश्चिम बंगालमधून उभं केल्यानंतर परत कायदा मंत्री म्हणून पुन्हा एकदा वर बसवलं. हे महात्माजींना, पंडित जवाहरलाल नेहरू त्या काळातल्या नेते मंडळींना याची कल्पना होती की निश्चितपणाने बाबासाहेबांसारखा माणूस तिथं असावा आणि काहीतरी खोटे नाटे आरोप काँग्रेसवर करायची, माफी मागायला लावायची आणि आपलं केलेलं पाप झाकायचं काम त्या निमित्ताने करत होते. पण त्यांना असं वाटलं मी असं म्हणल्यावर काँग्रेस घाबरेल. दुसऱ्या दिवशी काँग्रेसने अधिक आक्रमक होऊन दुसऱ्या दिवशी परत संविधानामध्ये संसदेमध्ये आणखीन मोठा सकाळचं आंदोलन केलं. आता ते आंदोलन करायला आम्ही जेव्हा गेलो तेव्हा आम्ही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळून जुन्या संविधानाच्या पलीकडून आलो आणि नव्या संविधानामध्ये आता पायऱ्यावर जायचं, जिथं आम्हाला कोणी रोखू शकत नाही, तिथं सगळेच्या सगळे भाजपचे खासदार येऊन त्या पायऱ्यावर आमचा रास्ता रोको केला आणि आम्हाला आज जाऊ देणं. आणि अतिशय वाईट वाटलं की तिथे त्या पायऱ्यावर उभं राहिल्यानंतर आम्ही तिकडून चाललो, आम्ही इकडून गेलो, समोरून ते आले आणि अक्षरशः तिथं गदारोळ करण्याचा प्रयत्न भाजपच्या खासदारांनी केला. लोटालाटी केली, राहुलजीला लोटलं, प्रियंकाजीला लोटलं, प्रियंकाजी खाली पडल्या,
अशा पाठीमागे एवढंच नाही तर आपल्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब पडले, मी त्यांच्यासोबत होतो आणि हे सगळेच्या सगळे खाली पडले. आता त्यावेळेला प्रेस बाजूला होती खूप दूर, कॅमेऱ्याजवळ येऊ दिले नाही त्यांनी, नाही तर ते सगळं चित्र दिसलं असतं. आणि शेवटी नाविलाजाने वेणुगोपाल साहेब म्हणले की साहेब ठीक आहे, आता आपलं आंदोलन संपलं, आपण बाजूच्या रस्त्याने निघून जाऊ. आम्ही दुसऱ्या रस्त्याने जायला निघालो. राहुलजी सुद्धा वर पायऱ्यावर जायला निघाले. राहुलजीला समोरूनही रेटारेटी करू लागले, पाठीमागूनही रेटारेटी करू लागले. मागच्या पाठीमागे एक सरंगी नावाच्या खासदाराला कोणीतरी धक्का दिला आणि ते पडले. त्यांना काही फार जास्त लागलं नव्हतं, परंतु ते पडले आणि लगेच दवाखाना, लगेच राहुलजीवर FIR, म्हणजे बेकायदेशीर केस करणं गरजच नव्हती. दवाखान्यात तुम्ही जर त्यांचे चित्र पाहिले असेल फेसबुकवर, नेल्या त्यांना काही जखमच दिसली नाही. गेल्यावर 1 तासाने एवढी चिठ्ठी चिटकवली, पट्टी ड्रेसिंग केलं आणि संध्याकाळी पाहायला गेलं तर ते पुंडनच बांधलं होतं पूर्ण पट्टी. बरोबर आहे का? असा दवाखाना मी नाही पाहिला कधी, दिवसातून 3दा पट्ट्या करतो. म्हणजे काय कमाल आहे की असं पण होऊ शकतं का? आणि ते एका आपल्या देशाच्या संसदेमध्ये असं कधी चित्र, ओंगळ चित्र आपल्या देशाच्या संसदेमध्ये यापूर्वी आपल्याला जेव्हापासून कळतं तेव्हापासून आजपर्यंत पाहायला मिळालं नाही. म्हणून मला या ठिकाणी खरं तर यांना राग कशाचा आहे सांगू का? यांना राग आहे 400 पार करायचं होतं 2024ला. कशासाठी करायचं होतं 400 पार? संविधान बदलायला करायचं होतं. ते काय म्हणले, काँग्रेस पक्षाने नरेटिव्ह सेट केला की संविधान बदलने वाले है. अरे संविधान बदलने वाले आम्ही नाही म्हटलो, ते कृष्णा हेगडेला विचारा ना, त्यांचे केंद्रातले मंत्री होते तेच म्हटले, एक MP चे मंत्री होते तेच म्हणले 400 पार इसलिए कि हमको संविधान बदलना है. आणि संविधानाबद्दल तर कौतुक झालं. 2 दिवस खासदार सगळे बोलत होते. अशा परिस्थितीमध्ये लोकांनी त्यांना त्यांची जागा दाखवून दिली संविधान बदलणारे म्हणल्यावर. त्यांना 2024च्या निकालामध्ये बहुमतात नेऊन नाही जाऊ दिलं, बहुमताच्या अलीकडे ठेवलं या देशातल्या मतदारांनी. आणि बहुमताच्या अलीकडे ठेवल्यानंतर काय झाली परिस्थिती? आपण म्हणतो ना बैसाखी का सरकार, तिकडे रेड्डी साहेब, काय नाव त्यांचं, चंद्राबाबू नायडू, आणि हात जर लावला तर या देशातले नागरिक आपल्याला माफ करणार नाही, हे लोकांनी 2024च्या लोकसभेच्या निकालामध्ये दाखवून दिलं. अशा परिस्थितीमध्ये संविधानावर चर्चा होणं अपेक्षित होती. ती संविधानावरची चर्चा झाली आणि अशा परिस्थितीत धक्काबुक्की करणं, राहुलजींच्यावर खोट्या नाट्या केस दाखल करणं, आणि आम्ही तिसऱ्या दिवशी सुद्धा परत एकदा आंदोलनाच्या पैतऱ्यात गेलो. विजयपथ नावाचा विजय चौक आपला जो आहे, त्या चौकापासून ते संविधानापर्यंत पायी पदयात्रा काढली, 2 खासदाराच्या जोडीला लावून, आणि विधानसभा इंडिया गठबंधनचे सगळ्या पक्षाचे तिथपर्यंत गेलो आणि परत सभागृहात बसलो. सभागृहात बसलो असं वाटलं पंतप्रधान महोदय सभागृहात आले. तो आमचा 20 तारखेचा दिवस होता. पंतप्रधान महोदय सभागृहात आले ना असं वाटलं आता की हे त्या अमित शहाजीच्या वतीने खेद व्यक्त करतील किंवा दिलगिरी व्यक्त करतील किंवा सभागृहाची माफी मागतील असं आम्हाला अपेक्षित होतं. कारण आपण काही व्यक्तिगत कोणाला काही मागत नव्हतो. पण त्यांनी आपले त्या आमचे कस्टोडियन स्पीकर सभापती महोदय बसलेले होते, त्यांनी गेल्या सांगितलं 1 नेशन 1 इलेक्शनचं बिल JPCत पाठवा असं मी मांडतो. आणि लगेच सभापती महोदय विधानसभेचे अध्यक्ष लोकसभेचे अध्यक्ष म्हणले मी हे अधिवेशन स्थगित करीत आहे, आणि उभे राहिले आणि वंदे मातरम सुरू केलं. आणि आम्ही वंदे मातरमचं गीत म्हणायला तात्काळ उभं राहिलो त्याचा सन्मान करायचा म्हणून, आणि अधिवेशन समाप्त करून टाकलं. म्हणजे इतकी आरेरावी. 3 दिवस लोक या देशातले 20-20 लाख 25-25 लाख मतदारांचे प्रतिनिधी तिथं आंदोलन करताय आणि सांगताय की जे मोदी साहेब बोलले त्या मोदी साहेबांना त्यांना किमान दिलगिरी व्यक्त करावी, सभागृहाची माफी मागावी, या देशातल्या 140 कोटी जनतेची माफी मागावी, आणि बाबासाहेबांच्या सन्मानाकरता दुसरा काय हेतू नाही याच्या पाठीमागचा,
व्यक्तिगत तर कोणाचाच नाही, आणि आपल्या कॉन्स्टिट्यूशन बद्दल, आपल्या संविधानाच्या प्रती भावना चांगल्या ठेवाव्या, एवढ्या भावनेतून आम्ही होतो. शेवटी त्यांनी ते केलं नाही. आम्ही आज आपल्याला हे सांगायला मुद्दाम बोलवलं की आम्ही बीजेपीच्या या मात्र संस्थेचा आणि या मंडळीचा आम्हाला आजचा नवीन इतिहास आम्हाला काही पाहायला मिळालेला नाहीये, जुनाच आहे. त्यांना हे समता, बंधुता हे काही मान्य नाही. त्यांना वेगळ्या पद्धतीचा हुकुमशाहीकडे घेऊन चालायची वाटचाल या निमित्ताने करायची असल्यामुळे त्यांना वेगळ्या पद्धतीने जायचं आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो आपल्या देशाचे गृहमंत्री अमित शहा साहेबांनी अपमान केला त्याबद्दल त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, पंतप्रधानाने त्यांचा राजीनामा घ्यावा, ही मागणी करण्यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही ठाम आहोत. जोपर्यंत ते राजीनामा देत नाही तोपर्यंत आमचं विरोध आणि प्रदर्शन त्यांच्या विरोधात चालूच राहणार आहे. त्याचा एक परिपाक म्हणून आम्ही उद्या परवा 24 तारखेला सकाळी 10 वाजता महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याजवळ परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आणि ज्योतिबांच्या पुतळ्याला हार अर्पण करून जिल्हाधिकारी कार्यालयावर एक मोर्चा काढणार आहोत. आणि तो मोर्चा सकाळी 10 वाजता तिथून निघेल आणि काँग्रेसची सगळी मंडळी त्या मोर्चाला, शहर आणि ग्रामीणची येतील आणि तो मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात येईल आणि जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही या काँग्रेस पक्षाचे प्रमुख जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतील की पंतप्रधान महोदयाला आमचं निवेदन कळवा आणि आम्ही शहाचा राजीनामा घ्या. हे सांगण्यासाठी मुद्दा मी आपल्याकडे आलोय. माझ्याकडून आपल्याला जे द्यायचं होतं ते दिलं. आपले काही प्रश्न असेल तर आपण मला सांगा. नाही करता ते सांगलो तुम्हाला. चर्चा काय झाली पाहिजे, हे सगळं का केलं तर अमित शहाच्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्यावर जी अवमानकारक वक्तव्य केलं ते झाकलं जावं, लोकांचे माइंड डायव्हर्ट व्हावे म्हणून खऱ्या अर्थाने केलं. याच्यापेक्षा वेगळं काय? लोकांचे मन विचलित करायचे आणि मूळ विषयापासून बाजूला न्यायचं. तुमच्या मोर्चामध्ये आता शहरातील फुलगिरी आहे, जमीन बळकावण्याचे प्रकार वगैरे वाढत चाललेले आहेत. या प्रश्नांकडे काही मागणी वगैरे नाही? आम्ही या उद्याच्या मोर्चामध्ये तशा पद्धतीची मागणी केलेली नाही आणि करणारही नाही. परंतु आपल्या जिल्ह्याची आणि आपल्या शहराची कायदा आणि सुव्यवस्था याची घडी निश्चितपणाने विस्कटलेली आहे का असा जर तुमचा प्रश्न असेल तर मी म्हणेल 100% घडी विस्कटलेली आहे. आणि याला जबाबदार सर्वस्वी आपल्या राज्यातलं सरकार आहे. परवाही तेच होते, निवडणूक आल्यानंतर त्यांना मेजॉरिटी मिळाली, पुन्हा सरकार त्यांचंच झालंय. परंतु इथे फार मोठ्या प्रमाणात कायदा हातात घेऊन रोज वेगवेगळ्या प्रकारच्या घटना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून त्याच्यासाठी वेगळा प्लॅटफॉर्म तयार करून काँग्रेस आपल्या पक्षाच्या प्लॅटफॉर्मवर सीपीला आणि कलेक्टर महोदयाला आणि आपल्या ग्रामीणच्या एसपीला वेगळे निवेदन देणार. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसचं नुकसान झालं की फायदा झाला? सीपीचं दुर्लक्ष आहे, गृहमंत्र्याचं दुर्लक्ष आहे, सरकारचं पण दुर्लक्ष आहे. एका मनोरुग्णाने केली म्हणतात आणि अमित शहाचं जे स्टेटमेंट दिलं की बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ते मनोरुग्ण होऊ शकतात. ते मनोरुग्ण आहे की नाही मला माहित नाही, परंतु आणि ही सुद्धा विटंबना, संविधानाच्या प्रतिकृतीची जी विटंबना आहे ही सुद्धा कुणी एखाद्या वेड्या माणसाने केली का वगैरे याची बद्दलची खात्री मला नाही सांगता यायची काय आहे. परंतु ज्या पद्धतीने परभणीमध्ये पोलीस कस्टडीमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाला, एकाचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूमध्ये त्यांच्या आईने आरोप केला की पोलिसांनी मारलं म्हणून माझा मुलगा गेला. बरोबर आहे? हे कशाचं प्रतीक आहे?
एकीकडे परभणीत घटना घडते, दुसरीकडे बीडला घटना घडते. अशा परिस्थितीमध्ये आता लोकांनी कोणाकडे न्याय मागायला जायचं, हा प्रश्नच आपल्या समोर आहे. म्हणून कोण मनोरुग्ण आहे कोण नाही याच्यापेक्षा महत्वाचं आता सत्ता चालवणाऱ्यांनी याचा विचार करायला पाहिजे की आमच्या राज्यामध्ये काय चाललंय. मला अजून त्यांचा दौरा आला नाही. कालपर्यंत असं माहिती होती की फक्त परभणीला जाणार आहे, परंतु रात्री असं कळलं होतं की रिवाईज दौरा करणार आहे, पण तो रिवाईज दौरा अजून आमच्याकडे आला नाही. हो आहे ना, मला आत्ता नाही सांगता येईल, पण रात्री अशी चर्चा होती की आम्ही आता राहुलजींच्याकडे जाऊन हे सांगणार आहे की आपल्याला रिवाईज दौरा करायचा आहे. मग आता ते रिवाईज दौरा अजून आमच्यापर्यंत आला नाही, तो आला की आम्ही कळवतो. लोकसभेमध्ये काय वाया गेलं आणि काय कामात आलं याच्यापेक्षा जी तिथं साधक बाधक चर्चा होणार आहे त्याचा या देशातल्या 140 कोटी जनतेला काय फायदा होतोय आणि काय तोटा होतोय हे पाहावं लागतं. संसदेच्या अधिवेशनामध्ये किती रुपये खर्च होतो, उद्या तुम्ही असंही म्हणाल कदाचित की राष्ट्रपती भवनावर रोजचा किती खर्च होऊ लागला, मग राष्ट्रपती महोदयाचं काम काय आहे या देशाला, असं नाहीये. प्रोटोकॉल, संविधान, माफ करा, संसद, या सगळ्याचा खर्च, आता संसद बंद आहे तरी याचा मिनिमम खर्च चालूच आहे. मग तो कुठून आपण तो कुठे कशात मोजायचा, हा खर्च अशा पद्धतीने त्याचा ऑडिट करून मोजला जात नसतो. हे या देशातल्या 140 जनतेकरता या सरकारने काय केलंय आणि त्याची अंमलबजावणी योग्य अयोग्य होते का त्याचं ऑडिट करणं, त्याची तपासणी करणं आणि सरकारला प्रश्न विचारणं याच्यासाठी अधिवेशन राहत. त्या जनता जनार्दनाचं नुकसान या सरकारने केलं अधिवेशन बंद ठेवून. आमची दुसऱ्याच आठवड्यात राहुलजींनी तयारी केली होती, आम्ही इंडिया गठबंधनकडून अधिवेशन चालवायला तयार आहोत. शेवटी त्यांच्याकडून सुरुवात झाली की नाही आम्हाला नाही चालवायचं. जर तुमच्या एखाद्या पत्रकार बांधवाला तुम्ही दिल्लीला विचारलं तर तुम्हाला सांगतील की नेक्स्ट वीक पासून त्यांनी बंद पाडलं, आम्ही नाही. पण बंद कोणी पाडलं याला महत्व नाही, कशासाठी बंद पाडताय. आम्ही जे बंद पाडलं होतं ते आम्ही अदानीच्या मुद्द्यावर पाडलं होतं, आम्ही संबलच्या मुद्द्यावर पाडलं होतं, आम्ही मणिपूरच्या मुद्द्यावर पाडलं होतं. आम्ही बंद पाडलं म्हणजे जनतेकरता बंद पाडलं होतं. राहुल गांधी करता किंवा आदरणीय प्रियंका गांधी करता आम्ही बंद नव्हतं पाडलं. आमचा कुठं अवमान झाला म्हणून आम्ही बंद पाडलं असं नाही. बोला सर, आपने मणिपुर का जिक्र किया, एक जज साहब ने उसी समाज के ऊपर टिप्पणी की, कैसा देखते हैं इसको आप सर? नहीं मैं समझा आपका सवाल जरा. मणिपुर का आपने जिक्र किया है जी, ये चल रहा है सारी बात है, लेकिन एक जज हाईकोर्ट के जज की ओर से मुस्लिम समाज के ऊपर अशब्द का इस्तेमाल होता है, पार्टी से कैसे देखती? मुझे उसके बारे में ज्यादा मालूमात जानकारी नहीं है कि वो जज साहब ने मुस्लिम समाज के बारे में क्या बोला, लेकिन यदि मुस्लिम समाज के बारे में कोई जज साहब ने गलत टिप्पणी करी होंगी तो उसके लिए मैं उनके स्टेटमेंट के साथ में नहीं रहूंगा, इतना ही बता सकता हूँ. संजय राऊत यांनी सांगितलं की आता आगामी महापालिकेची निवडणूक स्वतंत्र लढणार आहे, शिवसेना स्वतंत्र लढणार आहे, महाविकास आघाडी काँग्रेसची साथ सोडत आहे. काय नेमकं काँग्रेस स्वतंत्र लढणार आहे, काय करणार? हा निर्णय तर मी तुम्हाला इथं बसून एकटा सांगू शकणार नाही की आपण महाविकास आघाडीमध्ये निवडणुका लढणार नाहीये याच्याबद्दलचा. पण काल परवापर्यंत मी दिल्लीहून आलो तर आमची इंडिया गठबंधन जसंच्या तसंच आहे. आता राहिला प्रश्न वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रादेशिक पक्षासोबत जे अलायन्स आहे, ज्या आघाड्या आहे, त्याच्यामध्ये प्राप्त परिस्थितीमध्ये ज्या ज्या वेळेला काही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागतील त्यावेळेला आमचे आणि त्यांचे वरिष्ठ नेते बसतील. ज्या वेळेला जसं पोषक वातावरण असेल त्यावेळेला आमचे आणि त्यांचे हायकमांड एकत्र बसून निर्णय करतील. तो जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. नाही, त्यांची तयारी जरी असली तरी निवडणुका हे असं विषय आहे, हे निरंतर चालणारा लोकशाहीतला विषय आहे. आणि काँग्रेसने आतापर्यंत 75 वर्ष निवडणुका लढत आलाय, काँग्रेसला काही अनुभव नाही असातला भाग नाही. आता सध्या अदानीचं प्रकरण चालू आहे, संबल आहे आणि मणिपूर, या तिन्ही विषयावर जेपीसी जॉईंट पार्लमेंट कमिटी
अजूनही नियुक्त नाहीये. दुसरं एक आहे, काँग्रेस पक्ष सर्वोच्च न्यायालयात या प्रकरणी, या तिन्ही गांभीर्याने प्रकरणी काँग्रेसने कधी विचार केला की सर्वोच्च न्यायालयात आपण जाणार म्हणून? कोणत्या तिन्ही प्रकरणावर? अडाणीचं, हां, हां. संबल आणि मणिपूर. कसं आहे, हे वेगवेगळे दोन प्लॅटफॉर्म आहे. जेव्हा अधिवेशन चालू असतं संसदेमध्ये त्यावेळेला आपल्यासाठी या देशाचं सर्वोच्च सभागृह हे संसद आहे. तुम्हाला एक जुना दाखला देतो मी. सोमनाथ चटर्जी नावाचे आपल्या संसदेचे सभापती किंबहुना स्पीकर राहिलेले, त्यांना एकदा सुप्रीम कोर्टाने नोटीस पाठवली होती. ते गेले नाही. त्याला सुप्रीम कोर्टापेक्षाही हायर अथॉरिटी हे आपलं कायदेमंडळ आहे आणि ही संसद आहे. म्हणून पहिल्यांदा संसदेमध्ये न्याय मागितला पाहिजे विरोधी पक्षाने, म्हणून आम्ही या विषयावर संसदेमध्ये आवाज उठवलेला आहे. शेवटी त्यांनी नाही उठवला आवाज तर आम्हाला कोर्टात जावं लागेल. पण एकदा संसदेचे दरवाजे तर ठोठावले पाहिजे. ज्या वेळेला त्यांचे दरवाजे ठोठावल्यानंतर न्याय मिळाला नाही त्यावेळेला जाऊया. आमची पक्षाची जी नेते मंडळी आहे त्यातले परत कायदेशीर जे सल्लागार आहे त्यांच्याशी आमची वरिष्ठ मंडळी विचार विनिमय करतील आणि त्याचा पुढचा निर्णय करतील. जी सर, ते परवाच्या आंदोलनामध्ये तुम्ही संसदेच्या त्या गॅलरीमध्ये चढला होता, तुम्हाला अडवायला कार वगैरे आलं होतं. असं म्हटलं जातं की राहुल गांधींनी त्या लेडीजला पण हर्ट केलंय, त्यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला, त्यांनी राज्यसभेत रेकॉर्डवर बयान दिलेलं आहे. नंतर राहुल गांधींनी धक्काबुक्की केली आहे. तुम्ही तिथले प्रत्यक्ष मी आपल्याला मगाशी बोललो, आता परत एकदा बोलतो. आम्ही आमचं आंदोलन संपवलं. 11 वाजूला 5 मिनिटं बाकी होते आणि आता यांच्या नादाला लागण्यापेक्षा आपण आपलं सभागृहात जावं, कारण विरोधी पक्षाचं काम आहे सगळ्यात अगोदर सभागृहात जाऊन बसणं. म्हणून आम्ही सभागृहात जायला निघालो. काही लोक ज्या रॅम्प असतो ना आपल्या दिव्यांगांसाठी जाण्याकरता, त्या रॅम्पने काही लोक गेले आणि राहुलजी पायऱ्या चढायला लागले. स्वाभाविक गर्दी खूप होती. वरतून काही लोक धक्का देत होते, खालून काही, नेहमीप्रमाणे ना कोणी असा. परंतु ना तिथे राहुल गांधीला धक्का देण्याचा हेतू होता, ना राहुल गांधीचा कोणी एखाद्या महिला खासदाराला धक्का देण्याचा हेतू होता. कोणाचाच नव्हता. ती रश तेवढा झाला होता. परंतु त्या धक्का लागण्यामध्ये सरंगी नावाचे खासदार ते पडले आणि त्याच्या आधी तर खारगे साहेब, प्रियंका गांधी, मी आणि सगळेच लोक लोटून दिल्यानंतर पहले मैं कांग्रेस पार्टी की ओर से हमारे सारे पत्रकार भाइयों का सत्कार करता हूं. और आज इस मौके पे जो हमने 2 मिनट करना चाहता, 2 मिनट थांबा, 2 मिनट. सबसे पहले तो आज के इस मौके पे मैं आपसे ये बात करना चाहूंगा कि जो परसों 20 तारीख को जो संसद का शीत सत्र खत्म हुआ है, सेशन खत्म हुआ है, उस सेशन के अंदर हमने संबल पे चर्चा की मांग की, हमने मणिपुर पे चर्चा की मांग की और उसी के साथ अडानी के इशू पर भी मांग की. लेकिन उन्होंने किसी बात को हमारा नहीं माना. आखिरी में हमने ये बात कही कि अपने संविधान को 75 साल पूरे हुए हैं, वो 75 साल के मौके पे आपने उस संविधान पे चर्चा होनी चाहिए. संविधान ने हमको क्या दिया, संविधान के बारे में हम आगे क्या कर सकते, ये सब बात की चर्चा करते हुए सब लोगों ने अपनी बात रखी. परम पूज्य डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर जो मसूदा समिति के प्रमुख रहे, उन्होंने ये संविधान बनाया. और बाकी और विश्व के अंदर जो भी देश है, कंट्रीज है, उनके सबसे अच्छा संविधान ये इंडिया का है, भारत का है. तो इसलिए सबने गुणगान करने का काम किया. लेकिन आरएसएस जैसे लोगों ने और हमारे जो होम मिनिस्टर है, जो गृह मंत्री है, उन्होंने इसके बारे में, उनको चर्चा अच्छी नहीं लगी कि पता नहीं, एक दिन शाम में राज्यसभा के अंदर उन्होंने बोल दिया. लोग आजकल फैशन के तौर के ऊपर अंबेडकर अंबेडकर बोलते हैं. इतने बार अंबेडकर का नाम लेते तो 7 जन्म तक आपको स्वर्ग मिलता था. भगवान का नाम लेते थे तो आपको स्वर्ग मिलता था. तो कहने का मतलब ये हुआ
बाबा साहब का ये निंदाजनक वक्तव्य जब हमारे देश के एक गृह मंत्री करते हैं, उसकी कड़ी निंदा मैं आपके सामने यहाँ करता हूँ। और हमारे पार्टी का जो स्टैंड है कि माननीय पंतप्रधान महोदय ने उनका रिसिग्नेशन लेना चाहिए, उनका इस्तीफा लेना चाहिए और उनको मंत्रिमंडल में से निकालना चाहिए। जब बाबा साहब ने 140 करोड़ लोगों के लिए यह संविधान लिखा है और संविधान में सर्वधर्म समभाव की आइडियोलॉजी है, सबको साथ लेने का विचार वो संविधान में है, और वो संविधान लिखने वाले के बारे में आपके दिल में इतनी घृणा क्यों है ये अभी पता लगा। इसलिए कांग्रेस ने स्टैंड लिया और उन्होंने इस्तीफा देना चाहिए। ऐसे पंतप्रधान को हमारी मांग है। जब तक वो इस्तीफा देते नहीं तब तक हमारे प्रोटेस्ट मोर्चा और कलेक्टर को निवेदन देने का काम हर एक डिस्ट्रिक्ट में होने वाला है। आने वाले 24 तारीख को मंगल के दिन हम लोग सुबह 10 बजे महात्मा ज्योतिबा फुले की जो स्मारक है वहां से मोर्चा निकाल के कलेक्टर ऑफिस तक आ रहे। वहां मोर्चा निकालते समय बाबा साहब के स्टैचू को भी हार डालेंगे, उनका सम्मान करते हुए हम मोर्चा निकाल के कलेक्टर ऑफिस में आएंगे और कलेक्टर ऑफिस में सम्मानीय कलेक्टर महोदय को हमारा निवेदन उनको सौंपेंगे कि उनको पंतप्रधान जी ने उनका जल्दी से जल्दी रिजाइन लेना चाहिए, इस्तीफा लेना चाहिए। शुक्रिया। रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।